हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या चॅनलवरती 540च्या वरती व्हिडिओ झालेले आहेत. खरं तर माझ्या चॅनलवरती 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर हे एका वर्षाच्या आत व्हायच्या हा क्रायटेरिया जो असतो ना तो पूर्ण कंप्लीट झालेला असून सुद्धा कित्येक जणांचं यूट्यूब चॅनलवरती 2-2, 3-3 वर्ष होतात तरी त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा त्यांचा वॉच टाइम कंप्लीट होत नाही. तर ते प्रयत्न करत राहतात. ह्या गोष्टीसाठी आपल्याला तर अडचणी काहीही आलेल्या नाहीत. त्याच्यामागचं कारण काय तर हे स्वतःला तपासून पाहिल्यानंतर काय काय चुका केलेल्या आहेत त्यानंतर पुढे होऊ नये. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट सुरू करतो ना तेव्हा सगळेजणच आपल्याला सपोर्ट करतील किंवा आपल्या सोबत असतील असं आपण गृहीत धरतो, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. तेव्हा आपली थोडीशी कुठेतरी निराशा होते आणि जाऊ दे आपण काहीतरी छान करतोय तरी आपण सगळ्याला मदत करतो पण आपल्यासोबत किंवा आपल्याला सपोर्ट कुणी करत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो की नाराज होतो आणि थोडंसं त्याच्यामध्ये आज करूत उद्या करूत जाऊ दे नाही करत किंवा असं करत नाही. एक दिवस गेले 2 दिवस गेले असं करत आपल्यामध्ये गॅप पडत जातो. आणि असंच मध्ये मी चॅनल सुरू केलं मोबाईल आहे म्हणून आणि परत प्रिया हॉस्टेलला गेली. मग मोबाईल तिच्यासोबत गेला. त्याच्यामुळे पण माझ्या व्हिडिओमध्ये काय झाले स्टॉप झाले कारण मोबाईलच नव्हता. मग मोबाईल घ्यायचा ठरला. मग मोबाईल घेतला आणि आता कंटिन्यू व्हिडिओ करूयात म्हटलं तर कंटिन्यू व्हिडिओ टाकत असताना आणखीन मध्ये गॅप आला कारण जेव्हा 10वीच्या परीक्षा असतात तेव्हा काही पाहण्यासाठी किंवा काही परत आणखीन त्याचं क्लासेसचे वगैरे अपडेट्स वगैरे व्हॉट्सअपवरती यायचे. मग त्याच्यामुळे तो मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यामुळे त्यालाच जाऊ द्या त्याची 10वी आहे त्याचं झाल्यानंतर करूयात असं म्हणतच माझे ते पण दिवस गेले. कंटिन्यू आलेलं परत आणखीन गॅप झाला. मग त्याच्यामुळे डेटा पण त्याच्यामध्ये संपून जायचा आणि मग परत त्याने यूज करायचा. मग जाऊ द्या त्याचं महत्त्वाचं आहे आपलं एवढं काही नाही नंतर करूयात असं म्हणून तिथं पण गॅप पडला. मग परत त्याच्या परीक्षा झाल्या. मग गावी गेलो परीक्षा झाल्यानंतर गावी गेल्यानंतर पण व्हिडिओ बनवले. चला आता अभयच्या परीक्षा झाल्या सुट्ट्या आहेत मस्त आणि आपण आता कंटिन्यू करूयात म्हणून केलं. मग परत आणखीन काय झालं जेव्हा आपण गावी जातो तेव्हा आपल्या सगळे बहिणी हे ते सगळेजण एकत्र बसल्यानंतर असं नाही की 24 तास आपण मोबाईल घेऊन बसू शकतो. व्हिडिओज करतो किंवा व्हिडिओ केला तरी त्याची एडिटिंग करायला पण खूप वेळ लागतो. तर तितका वेळ आपल्याला मोबाईल घ्यायला मिळत नाही. मग जेव्हा आपण बोलतो गप्पा मारतो किंवा काही कामं करतो तेव्हा काय करतात ना हे मुलं जे असतात ते मोबाईल घेतात आणि मग परत ते पण डेटा संपवून टाकायचे. म्हणजे जो आहे तो पण डेटा ते संपवून टाकायचे. मग परत आता डेटाच नाही व्हिडिओ कसं अपलोड करणार याच्यामध्ये 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असं करत तिथं पण माझं म्हणजे जे कंटिन्यू करत होती गोष्ट तिथं पण परत आणखीन माझं राहून जायचं की कंटिन्यू ते तुटायची. म्हणजे आता ठीक आहे आपण वर्षातून एकदा जातो मग आपले बहिणी जे आहेत आपले मुलं किंवा सगळेजण एकत्र आलेल्याचा जो आनंद असतो तो घ्यायचा असतो. त्याच्यामुळे ठीक आहे आपण घरी गेल्यानंतर हे एडिट करून टाकूयात असं म्हणायचं. असं म्हणजे जे कंटिन्युअसली दररोज आपण काम करायला पाहिजे ना त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या अडचणी यायच्या. आणि मग परत असं जेव्हा एखाद्या वेळेस आता त्याला सुरुवात करूयात म्हटलं व्हिडिओज बनवण्याची तेव्हा कधी कधी अशा अडचणी येतात ना की आपण हातबल होऊन बसतो. तर मी असंच व्हिडिओ शूट करत होते आणि शूट केल्यानंतर प्रवासामध्ये होते आणि मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि बसमधून उतरत होते. तर ते उतरायच्या वेळेस तर माझ्या पाठीमागून पर्समधून मोबाईल कधी चोरीला गेला कळालाच नाही. आणि आता मोबाईल चोरीला गेला म्हटल्यानंतर तर संपलंच. मग मोबाईल जोपर्यंत नवीन घेत नाही तोपर्यंत पण ती गोष्ट तिथे स्टॉप करावी लागली. अशा अनेक कारण आहेत की त्या गोष्टीमुळे किंवा त्या अडचणींमुळे मला पण काही करता येत नव्हतं. 2024 आला आणि मग म्हटलं आता आपण नवीन वर्ष आहे छान प्रकारे कंटिन्युअसली व्हिडिओ टाकूयात. कारण आपल्या मनातली जी आवड असते ना जी इच्छा असते काहीतरी करून दाखवण्याची काहीतरी वेगळं सगळ्यापेक्षा आणि जे छान पण आहे वेगळं पण आहे आणि आपल्याला त्यातून आनंद पण मिळत आहे अशी गोष्ट करूयात. मनातून काही जात नाही की नको आता नको तर नको असं कधीच मनात आलं नाही. करूयात चला आता नवीन वर्ष चालू करूयात म्हटलं आणि 2024 पासून करूयात म्हटलं. पण हे जो मधला काळ होता जो मी व्हिडिओ टाकायचे बंद केलेला एक प्रकारे काय होतं ना विचार करून काय होतं डोक्यामध्ये निगेटिव्ह म्हणा किंवा आपल्याला स्ट्रेस येत जातो चिडचिड होते. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं ना आपण कोणत्या कामामध्ये उत्साह येत नाही. सतत असं मोबाईल पाहत बसतो किंवा असं झोपून राहतो. असं ह्या गोष्टी सगळ्या करण्यामध्ये परत मुंबईमध्ये पावसाळा कसा असतो माहितीच आहे. पाऊस ह्या सगळ्या वातावरणामुळे आपण बाहेर पण निघू शकत नाही. तेव्हा घरात एक 24 तास राहून काय होतं आपलं माइंड थोडंसं डिस्टर्ब होतो. जास्त विचार येतात काही करायची इच्छा राहत नाही. सतत विचार करून किंवा काही गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी घडतात तर त्याच्या गरजेपेक्षा जास्त ताण घेतल्यामुळे काय होतं माइंड डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे करायचं आहे आणि आपण जो इच्छा आहे ते पण करण्यामध्ये आवड राहत नाही. जाऊ दे नाही करत असं म्हणून आपण त्याचा राग स्वतःवरतीच काढतो. या सगळ्या गोष्टी 6 महिने जवळपास घडत गेल्या आणि त्याच्यानंतर माझं हे जॉईंट्स जे आहेत हे मनगट हे बोट
हे जॉईंट्स, हे कोपर किंवा पायाचे घोटे, हे सगळे जॉईंट्स काय झाले माझे इतके दुखायला लागले ना. म्हणजे एक तर घरात बसून प्रिया हॉस्टेलला, अभय कॉलेजला जायचा, मिस्टर ऑफिसला जायचे आणि मी घरात एकटीच असल्यामुळे काय विचाराने किंवा टेन्शनने किंवा असं सतत त्याच आपण थिंकिंगमध्ये राहिल्यामुळे काय झालं ना, जास्त स्ट्रेस आल्यामुळे किंवा अशी म्हणतात ना व्हायचं म्हटल्यावरती कसंही होतं. तर अचानकच मग माझे काय झालं, पूर्ण जॉईंट्स दुखायला लागले. असे जॉईंट्स दुखायला लागले की आपल्या हाताची अशी मूठ पण होत नव्हती, असे व्हायचे किंवा अशी मूठ पण होत नव्हती, पूर्ण जॉईंट्स असे दुखायला लागायचे. इतके दुखायचे की मग तो त्रास सहन होत नव्हता किंवा असं झोपून राहायचे दुखायले म्हणून. मग परत खूप दवाखाने वगैरे केले आणि दवाखाने केल्यानंतर म्हणजे औषध घेऊत ना आपण, तोपर्यंतच त्याचं कमी व्हायचं आणि औषध बंद केले की ते आणखीन दुखायचं. असंही कमी करत किंवा त्याच्या म्हणजे पर्यायी मार्ग शोधत खूप दिवस गेले. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन आपले व्हिडिओ जे आहेत ते कधी टाकले कधी नाही किंवा परत आणखीन वाटायचं की आपण सतत मोबाईल घेतल्यामुळे किंवा हातामध्ये एडिटिंग करते वेळेस मोबाईल खूप वेळ राहतो हातामध्ये, तर एडिटिंग केल्यामुळे पण आपले जॉईंट्स दुखत असतील. त्याच्यानंतर खूप एका ठिकाणी बसल्यामुळे आणि बाहेर पण न फिरले, एक्सरसाइज केलेली नाही, त्याच्यामुळे पण हे सगळा परिणाम झालेला दिसून आला. मग आता बऱ्यापैकी थोडंसं कमी झालेलं आहे आणि आता सुद्धा कधी कधी तसा त्रास होतो. तरी पण आता आणखीन एक मनाची म्हणतात ना जिद्द किंवा इच्छा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मग आता थोडंफार माझं कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं नाही आता ह्या 1 वर्षाभरामध्ये मी विचार केला, म्हणजे खूप असं स्वतःचं परीक्षण केलं की आपण जितकं स्वतःला दोष देत बसू, जेवढे विचार करत बसू, जितका आपण स्ट्रेस घेऊ किंवा दुसऱ्यांच्या सपोर्टवरती अवलंबून राहिलो आणि सतत काही ना काही कारणं देत राहिलो, जे की ह्या सगळ्या गोष्टी आता करायच्या नाहीत. या नवीन वर्षापासून मी ठरवलेलं आहे, आपणच कुठेतरी कमी पडत आहोत किंवा आपण स्वतःला कारणं देत आहोत. पूर्ण 100% प्रयत्न करणार आहे की रेग्युलर व्हिडिओ मी टाकत जाईन आणि जे आतापर्यंत केलेले आहेत ते करायचे नाहीत. कारण एक वेळेस अशी येते ना की आपल्याला चूक बरोबर सगळं काही समजतं, म्हणतात ना हे करायचं नाही, ते करू नये, हे बरोबर नाही, सगळं समजतं, तरी पण आपण तिथंच राहतो. का तर आपण त्या गोष्टीसाठी मनाने किंवा सगळ्या ह्याच्याने गुंतलेले असतो, त्याच्यातून मन निघत नाही. त्याच्यामुळे मेडिटेशन किंवा योगा सगळं काही करून आता स्वतःला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करायचं आहे. रोजच्या रोज व्हिडिओ भलेही छोटे असोत किंवा रेग्युलरचे जे काही अपडेट असोत ते तुमच्यापर्यंत पोहोचायचे आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या आवडीचं, आपल्या इच्छा असलेलं आवडीचं आणि जे आपल्याला आनंद देणारं काम आहे ते तरी करत राहायचं असं ठरवलेलं आहे. 2024 हे वर्ष चांगलं होतं की वाईट होतं, त्यापेक्षा 2024 या वर्षाने मला खूप काही शिकवलं जीवनामध्ये. चांगले असो वाईट असो किंवा काही गोष्टी आपण जशा ठरवतो तशाच होतात का, की ज्या व्हायच्या आहेत त्या होतात, असं खूप काही शिकवलं आहे. त्या अनुभवांची किंवा त्या सगळ्या गोष्टींची शिदोरी घेऊन आपण पुढे चालत असतो. आपण जितकं एखादं काम इच्छेने आवडीने करत असतो ना, तितके अडचणी, तितके प्रॉब्लेम्स काही ना काही येतच असतं. आता सुद्धा बघा, मी आता 2025 मध्ये आपण सुरुवात करूयात म्हटलं चांगल्या प्रकारे, जेणेकरून आपण स्वतःशी ठाम राहूयात की आता आपल्याला करायचंच आहे कोणत्याही कंडिशनमध्ये असं ठरवलेलं असताना. आता काय होत आहे ना, आम्ही ज्या गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये राहतो ते काय खूप जुने आहेत आणि काही काम निघालेलं आहे. आता ते अशा प्रकारे दुरुस्त करत आहेत ना की जे सगळ्याच बिल्डिंगचं करत आहेत. आता त्याच्यामध्ये पण कशा प्रकारे व्हिडिओ बनवणं होईल काय नाही, असे खूप काही कारणे आहेत की त्याच्यामुळे मी व्हिडिओ सुरू करू शकले नाही किंवा एडिटिंग करू शकायची नाही दिवसभर एकटे असून पण. कारण गेले 8-9 महिन्याच्या वरती झालं आजूबाजूचे कन्स्ट्रक्शनची कामं आहेत ना ते इतकी जोरात आहेत ना, लोढाची ह्याची त्याची, की दिवसभर तर सकाळी झोपेतून उठायच्या अगोदरपासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत सुद्धा त्यांची कामं सुरू असायची. आणि त्या मशीनचा आवाज इतका असायचा ना की अक्षरशः आपली मनस्थिती किंवा आपलं डोकं जे आहे ना इतकं दुखायला लागायचं की अक्षरशः या रूममध्ये त्या रूममध्ये बोलायला सुद्धा ऐकायला जायचं नाही, इतका आवाज यायचा. 4-4, 5 तास मशीन त्यांच्या चालायच्या. धूळ तर खूप यायचीच, पण त्या आवाजाचा इतका वैताग यायचा. 12 वाजले तरी त्यांची कामं चालूच राहायची. त्याच्यामुळे इतका जीव चिडून जायचा ना, आवाज कधी कमी होणार आणि कधी शांत वाटणार असं वाटायचं. त्याच्यामुळे असं आपली म्हणतात ना चिडचिड व्हायची खूपच. त्याच्यामुळे पण नाही सुरू करता आलं म्हणता येतं. कारण दिवसभर एकटी असायची, करूयात एडिटिंग वगैरे काही करूयात म्हटलं तर त्या आवाजामुळे तसं व्हायचं. त्याच्यामुळे पण मी व्हिडिओ नाहीच टाकले. मग आता सुरुवात करूयात म्हटलं तरी पण आता हे क्वार्टरचं तर काम सुरूच आहे, तरी पण आता बघूयात काय होतं ते. आणि आता असं ठरवलं तर आहे की आता रेग्युलर व्हिडिओ टाकायचे म्हणून.
खरं तर आपल्याला एखादी गोष्ट करायची असली ना तर एक कारण पुरेसं असतं, पण जर आपली मनस्थिती किंवा आपली मेंटॅलिटी जर नीट नसेल, आपली मनस्थिती जर चांगली नसेल ना तर आपल्याला एक कारण पण नाही करण्यासाठी पुरेसं असतं. त्याच्यामुळे कारणे खूप आहेत आणि जो स्ट्रेस आहे किंवा जे आपलं मनाला म्हणजे डोक्यामध्ये जे निगेटिव्हिटी किंवा कशा प्रकारची कंडिशन होती, कशामुळे इतका स्ट्रेस येत गेला, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते पण मी नंतर तुम्हाला थोडं हळूहळू सांगतच जाईल. तुमचा सपोर्ट आणि सहकार्य मिळालं तर खरंच म्हणजे आणखीन उत्साह येईल, थोडासा एनर्जी येईल. त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. काही वाटत असेल तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअर करा. आपण आता या वर्षामध्ये मी ठरवलेच आहे, काही जरी आलं, किती जरी अडचण आल्या तरी करायचं म्हणजे करायचं. पाहूयात कुठपर्यंत होतं. जी गोष्ट करायची आहे तर त्याच्यामध्ये तुमची पण साथ तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्हाला जर जास्तीत जास्त आवडत असतील माझे व्हिडिओ किंवा काही वाटत असेल तर कमेंटद्वारे सांगू शकता. आवडत असेल तर लाईक करा. तर ह्या 2024 मध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत मी तुमच्यासोबत त्या पण शेअर करणार आहे आणि ज्या आपण कधीही विसरू शकणार नाहीत यासुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहे. पण या व्हिडिओमध्ये नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल. थोड्या थोड्या स्वरूपामध्ये मी तुमच्यासोबत अधूनमधून शेअर करत जाईन, कारण आपण एखादी गोष्ट शेअर केल्यानं तर आपलं मन हलकं होतं आणि थोडंसं छान पण वाटतं. रिकामं झाल्यासारखं नाही तर तेच विचार करत करत आपण मनात ठेवलं ना की त्याचा त्रास आपल्यालाच होतो. त्याच्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत राहीनच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. भेटूयात पुन्हा.